जय भीम जय शिवाय सगळ्यांना. तर आता असं झालं आहे की राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी जो स्त्रीला स्वतंत्रपणा बोलण्याचा अधिकार, प्रत्येक अधिकार बाबासाहेबांनी स्त्री अधिकार दिले आहे हिंदू कोड बिलमध्ये. तर ते त्या काळानुसार बघून दिले होते की त्या काळामध्ये स्त्रीला बोलण्याचा अधिकार नव्हता, बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता. फक्त घरात चूल आणि मूल हे एवढंच तिचं एक आयुष्य होतं. तर बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये हिंदू कोड बिलमध्ये स्त्रियांना सगळे अधिकार दिले. आजच्या काळात मी बघत आहे 2025मध्ये काही स्त्रियांना इतके त्या अधिकाराचा वेगळाच लाभ घेतलेला आहे की ते आज जगापुढे ते काही कसे कपडे घालतात, ते कसे वावरतात आहे, कसे बोलतात आहे, ते त्यांची आज अशा झाले की परिस्थिती एक स्पष्टपणे मी सांगते की त्या एकदम नागड्या फिरायला लागलेल्या आहे. आणि इव्हन मग त्यांच्यावर कोणीतरी बोललं, कमेंट पास केल्या तर त्या म्हणतात की तुमची नजरा खराब आहे, तुम्ही तुमचे विचार खराब आहे. इव्हन ते असंही म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असं झाला चोरचं चोर आणि शिवचोर असलं काही झाले नाही स्त्रियांचं. तर त्याला अबू लाज लज्जा ह्या गोष्टीच कुठेतरी परिचय नाही आहे वाटतं ह्या गोष्टींचा, किंवा स्वतंत्रपणाच्या अति लाभ घेतलेला आहे. तर मला त्या स्त्रियांना हेच सांगायचं आहे की इव्हन जर तुम्ही म्हणतात की तुमचे नजरा खराब आहे, विचार खराब आहे, अशा कोणत्या जगात तुम्ही जगताय की तुम्हाला अब्रू हेच माहीत नाही बाईचं अब्रू काय असतं म्हणून. मी पण एक स्त्री आहे, पण जर मी अर्धी नंगी बाईला बघितलं ना तर मला सुद्धा लाज वाटेल. मग पुरुषांना का नाही वाटायला पाहिजे? पुरुष असतात त्यांना दिसतं तसं ते कमेंट करतात, तुम्ही तसं दाखवता म्हणून तेही कमेंट करतात. असं कुठेतरी मर्यादा सांभाळली पाहिजे. जग किती जरी बदललं तरी आपले विचार, आपल्याला सत्य सगळं कळायला हवं. काय योग्य काय अयोग्य काय. जग बदललं, जगाने खालचं सोडून वरतीच घ्यायला लागले तर हे चुकीचं आहे. बुद्धी दिलेली आहे, अब्रू काय असते एवढा नक्की विचार करा.